नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे आपल्याला मेडिकल ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती मेडिकल ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत मिळणार आहे। तरी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माहितीपूर्ण व्हिडिओ असतात आणि मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही साधारणपणे 4 ते 5 महिने चालू असते। MBBS साधारणपणे 3 ते 4 महिने चालते आणि BAMS 4 ते 5 महिने चालते आणि ही संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन असते। त्यामुळे तुम्हाला वेळच्या वेळेवर सगळी माहिती मिळणे गरजेचे असते, म्हणून या महत्त्वपूर्ण चॅनलला आपण सबस्क्राइब करा। आता ह्या व्हिडिओचा विषय आपला आहे की नीट परीक्षेला जाताना तुम्ही काय काय घेऊन जाणं अपेक्षित आहे हे खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या आपला व्हिडिओ चालू करू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे। ॲडमिट कार्ड साधारणपणे 1 ते 2 तारखेच्या दरम्यान येतील। मग ॲडमिट कार्ड तुम्ही प्रिंट आउट केल्या साधारणपणे त्याच्या 3 ते 4 प्रती काढून ठेवायच्या, कारण ॲडमिट कार्ड हे आपल्याला पुढे पण ॲडमिशन प्रोसेस चालू असताना लागत असतं। बरेच मुलं ॲडमिट कार्डच्या अनेक प्रती काढून ठेवत नाही, तर पुढे त्यांना अडचण होती। नंतर काय होतं, ती लिंक क्लोज होती, डाउनलोड करता येत नाही। तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे की तुम्ही ॲडमिट कार्डच्या कलर ॲडमिट कार्डच्या 3 ते 4 प्रती काढून ठेवा, एक फाईलला लावून ठेवा। ॲडमिट कार्ड बरोबर तुम्हाला प्रोफार्मा पेज पण येत असतं, प्रोफार्मा पेज पण काढून ठेवायचं। प्रोफार्मा पेजवर तुम्हाला मोठा पोस्ट कार्ड साईज फोटो चिटकवावा लागतो, 4 बाय 4 इंच बाय 6 इंचचा, हे तुम्हाला माहिती आहे। तसंच ॲडमिट कार्डवर पण तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवावा लागतो, जो फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे तो फोटो चिटकवायचा। डाव्या हाताचा थंब करायचा, तो घरीच करायचा आणि तुमची सिग्नेचर करायची। ती सिग्नेचर कुठं करायची, तर एक्झामिनेशन सेंटरवर करायची। ॲडमिट कार्डबद्दल मी संपूर्ण व्यवस्थित व्हिडिओ तयार केलेला आहे। तुम्ही माझ्या सबस्क्राइब केलं तर तुम्हाला तर ऑटोमॅटिकच दिसेल, तुम्ही सर्च करून बघू शकता, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे त्याची लिंक। तर ॲडमिट कार्डबद्दल झालं, प्रोफार्मा पेजवर झालं। ॲडमिट कार्ड आणि प्रोफार्मा पेज घेऊन जायचं। ह्याच्याबरोबर पासपोर्ट साईज फोटो एक न्यायचा आहे। जो फोटो तुमचा ॲडमिट कार्डवर आहे तोच फोटो, म्हणजे जो तुम्ही नीट एक्झामचं ॲप्लिकेशन देताना दिला होता तो फोटो घेऊन जायचा आहे। तो फोटो तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये जे तुमचं अटेंडन्स सीट असतं त्या अटेंडन्स सीटवर चिटकवायचा आहे। तो तुम्ही चिटकवायचा नाही, तो ते एक्झामिनर किंवा तुमचे जे काही सुपरवायझर असतात ते चिटकवत असतात। जाताना डिंक घेऊन जायचं नाही, डिंक तिथं उपलब्ध असतो। पेन पण घेऊन जायचा नाही। ही तुमच्या आयुष्यातली पहिलीच परीक्षा आहे की जे तुम्ही पेन पण घेऊन जाणार नाही। आतापर्यंत तुम्ही सगळ्या परीक्षा पेन सहित दिलेल्या आहेत। ह्या परीक्षेला पेन तुम्हाला भारत सरकारच देणार आहे, तर त्याची काही काळजी करू नका। तर ॲडमिट कार्ड झालं, प्रोफार्मा पेज झाला। आता तिसरी गोष्ट एक पासपोर्ट साईज झाला आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आयडेंटिफिकेशन कार्ड, म्हणजे ते आधार कार्ड। सहसा सगळे विद्यार्थी आधार कार्ड नेत असतात, तर तुमच्याकडे आधार कार्ड जर काही कारणाने नसेल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन पण चालतं, पॅन कार्ड चालतं, वोटर ID पण चालतं, पण सहसा आधार कार्ड नेण्याचा प्रयत्न करावा। ह्या महत्त्वाच्याच एवढ्याच फक्त गरजेच्या गोष्टी असतात। आणि ड्रेस कोड कसा असावा, तर ड्रेस कोडबद्दल मी संपूर्ण व्यवस्थित व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही बघावा, हे माहिती। तर ह्या परीक्षेला जाताना सिंपल पद्धतीने जाणे, कारण NTA ची जी काही गव्हर्निंग बॉडी आहे, म्हणजे सुपरवायझर, तुमचे तिथले एक्झामिनर, यांच्याशी कुठलाही वाद करू नका। तुमचा ॲडमिशन होण्यासाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे आणि ह्या परीक्षेमध्ये तुमचं मानसिक संतुलन असणं खूप गरजेचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी पाळा, फक्त ह्या 4च गोष्टी घेऊन जावा। एवढं बोलून आजचा व्हिडिओ संपवतो। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळेवर नोटिफिकेशन मिळत जाईल। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।